की ऑब्व्हियसली म्हणजे मेडिकलच्या मुलांची जास्त रॅगिंग होते आणि खूप सारे प्रॉब्लेम होतात. हे सगळं त्याचं यश बघण्यासाठी त्याचे पप्पा पाहिजे होते. हे खूप म्हणजे ते आमचं एक दुःखच समजा. ते आज नाहीत आमच्या. मम्मी त्यावेळेस माझ्याशी बोलण्याच्या कंडिशनमध्ये नव्हती. मग सरांचा मला कॉल आला. ते पण बोलले की पप्पा आजारी आहे, तर तुला घरी बोलवण्यात आलेलं. प्रिपरेशन चांगलं राहतं, बट भारतात कॉम्पिटिशन इतकी जास्त झालेली आहे, तर कुठं ना कुठं चांगला मुलगा सुद्धा थोड्या मार्कांनी मागे पडतो. तेव्हा आम्हाला असं वाटायचं की नाही यार, बाकीचे कन्सल्टंट इतके म्हणजे मोके मनाचे आहेत, इतके त्यांना बाहेर राहू देत आहेत. MBBS झाला नसता असं मला तरी वाटतंय. माझं सांगितलं तर मला त्या पूर्ण 1 महिना मी ब्लँक होतो. मला काहीच सुचलं नव्हतं की पुढे मी कंटिन्यू करू शकेल की नाही, मी अब्रॉडला जाऊ शकेल की नाही, मी माझ्या मम्मीला सोडून दूर जाऊ शकेल की नाही. डॉक्टर बनायचं स्वप्न प्रत्येक स्टुडंट बघतो, पण त्याच्या मागे एक फॅमिली उभी असते. कधी कधी हीच फॅमिली त्याला सपोर्ट करते आणि कधी कधी त्याला पुन्हा उभं पण करते. आजची स्टोरी फक्त एका स्टुडंटची नाहीये, ही एका आईची स्टोरी आहे आणि एक मुलगा कसा सगळ्या परिस्थितीतून कमबॅक करतो त्याची स्टोरी आहे. कोविडचा टफ काळ, घरची परिस्थिती, त्यातून सुद्धा स्वतःला सांभाळून पुढे जाणं आणि शेवटी FMG एक्झाम 210 मार्क्सने क्लिअर करून डॉक्टर बनायचं स्वप्न कंप्लीट करणं. प्लीज वेलकम आवर गेस्ट फॉर टुडे, डॉक्टर हिमांशु नानासाहेब पाटील आणि त्यांची आई मिस नूतन पाटील. हॅलो डॉक्टर हिमांशु. हॅलो मॅम. हॅलो मॅम. हॅलो. तुमचं खूप खूप स्वागत आहे ग्रॅज्युएट स्पीक्स 2.0 ला. थँक्यू मॅम. सर्वात पहिले मॅम मला हे सांगा की तुम्हाला आठवत असेल डॉक्टर हिमांशु लहानपणी किंवा कधी तुम्हाला बोलले असतील की त्यांना मोठं होऊन डॉक्टर बनायचंय, त्या क्षणी तुम्हाला कसं वाटलं होतं? हो, असंच त्याने एकदा सांगितलं की मम्मी मी मेडिकल फील्डला जाणार आहे. मला खूप छान वाटलं की ऑलरेडी माझ्या घरात भाऊ बहिणी डॉक्टर होतेच, त्यामुळे म्हणजे मला तेच वाटलं की त्याला त्याच फील्डला आपण पाठवावं आणि त्याची इच्छा होती की डॉक्टर बनावं. मला खूप छान वाटलं त्यावेळेस ऐकून. आणि सर तुम्हाला असं कधी वाटलं की तुमच्या लाईफ मध्ये असा मोमेंट कधी आला तुम्हाला कळालं की डॉक्टर बनणंच आहे? ॲक्च्युली म्हणजे माझं फॅमिली बॅकग्राऊंड असं होतं की त्यात मोस्ट ऑफ द लोक, जसं आपल्याला माहिती की इंजिनियर्स होते. बट लहानपणापासून ॲक्च्युली माझ्या पॅरेंट्सची इच्छा होती, इव्हन माझ्या आजोबांची इच्छा होती की मी मेडिकल फील्डला जाऊ. तीच इच्छा माझ्या कानावर सारखी पडत राहायची लहानपणापासून. आणि मग जेव्हा मी आय थिंक 7th किंवा 8th स्टँडर्डला असेल, त्यावेळेस माझं डिसिजन पक्कं झालेलं की मला MBBS करायचं आहे. मग माझं डिसिजन पप्पांचं स्वप्न बनून गेलं नंतर की मुलाला मला MBBS करायचं. मग तेव्हापासून मी पक्का होतो की मला MBBS करायचं. आणि सुरुवातीला असं वाटलं होतं का की ही जर्नी खूप टफ असेल? हो, ऑब्व्हियसली मला वाटलेलं की MBBSची जर्नी खूप टफ असते, ॲक्च्युली टफ असते. बट आणि बरेचसे ऑब्स्टॅकल्स पण आले. डिसिजन घ्यायला पण ऑब्स्टॅकल्स आले, कारण की एकदम वेगळी फील्ड होती. वेगळी फील्ड म्हणजे इन द कॉन्टेक्स्ट की आपल्याकडचे बरेचसे लोक त्यावेळेस मेडिकल फील्डला जात नव्हते. बिकॉज मेडिकल फील्ड ही एक खूप जास्त वेगळे पाचवेची फील्ड आपल्याला म्हणता येईल. त्यात खूप सारे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, आपल्याला कडे अजून रिलेट करता येत नाही. मोस्ट ऑफ द लोक इंजिनिअरिंग हे सेफ साईड म्हणून जातात, बट मला ती सेफर साईड नको होती. त्यामुळे मला जर्नी टफ तर वाटत होती, बट साध्य झालं. आणि MBBS अब्रॉडला पाठवताना मॅम तुम्हाला भीती नाही वाटली का? हो, भीती तर वाटलीच की एवढ्या म्हणजे लांब परदेशात एकटा मुलगा आहे आणि त्याला कसं पाठवायचं. पण मग माझी पुतणी होती, सरांच्या भावाची मुलगी, ती ऑलरेडी गेलेली होती. त्याच्यामुळे त्यांनी थोडंफार सांगितलेलं होतं की तिथलं सिच्युएशन, आणि सर होते आपले बोराडे सर, त्यांनी पण चांगलं गायडन्स केलं. त्यांनी सांगितलं सगळं की म्हणजे पाठवा, काही टेन्शन घ्यायचं नाही. म्हणून सरांनी जे गायडन्स केलं त्यामुळे मला खूप म्हणजे विश्वास आला की सरांनी पाठवलं म्हणजे ते पूर्ण सक्सेस होणारच आहे आणि मुलगा MBBS करूनच भारतात येईल. म्हणून मला पूर्ण विश्वास आला. भीती तर होतीच की तिकडे कसं असणार आहे, काय असणार आहे, आणि ऐकलेलं पण होतं की मेडिकलचे मुलांना थोडस रॅगिंग होते. त्याच्यामुळे ती पण भीती होती की ऑब्व्हियसली म्हणजे मेडिकलच्या मुलांची जास्त रॅगिंग होते आणि खूप सारे प्रॉब्लेम होतात. पण मग सर होते, सरांतर्फे गेलो.
त्याच्यामुळे मग त्यांनी सरांनी सगळं सांभाळलं. तुमची आणि डॉक्टर अमित बोराडे सरांची भेट कशी झाली? हेच माझे जे जाऊ होत्या, जाऊंची मुलगी इथेच होती, सरांतर्फे गेलेली होती ती MBBS ला. तर मग त्यांनी सांगितलं की खूप छान आहेत सर आणि चांगली चांगली केअर घेतात. 1 वर्ष झालेलं होतं त्यांच्यामध्ये. तर मग तुम्ही चला सरांकडे आपण जाऊ. मग त्यांच्यासोबत मी सरांकडे आली आणि सरांनी दिली सगळी माहिती. अशी आमची भेट झाली सरांची आमची. ओके. आणि सरांनी खूप छान सांगितलं, सगळं समजावून सांगितलं. मग मलाही विश्वास आला नाही. सर म्हणजे आपलं जे MBBS मुलाला डॉक्टर करण्याचं, MBBS डॉक्टर करण्याचं स्वप्न सरांथ्रू पूर्ण होणार असं म्हणून. ओके. आणि हिमांशू सर, तुमचं पहिलं इम्प्रेशन काय होतं FDS बद्दल? तर फर्स्ट टाइम मी सरांना जेव्हा भेटलो तर सरांनी इतकी छान समजूत घालून दिली मम्मीची की किती बेस्ट ऑप्शन आहे MBBS ॲब्रॉडमध्ये करणं. आणि तिथेच आम्हाला म्हणजे विश्वास झालेला की सर सांभाळून घेतील, ॲज अ गार्डियन मला सांभाळून घेतील आणि काही अडचण येऊ देणार नाही. कारण की खूप सारे डाऊट्स असतात ॲब्रॉडला MBBSला जाणं. कारण की फर्स्ट टाइम मी फॅमिलीमधला मी फर्स्ट होतो जो देशाबाहेर जाणार होता. मग खूप सारे सेल्फ डाऊट्स पण होते की मी राहू शकेल की नाही. बट सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं, ज्या पद्धतीने आपल्या भाषेत म्हणजे सरांनी सांगितलेलं, त्यामुळे मला निश्चिंत झालेलो आहे. ओके. आणि कोविडच्या टाइमला जेव्हा इंडियामध्ये पीकवर परिस्थिती होती, तेव्हा तुम्हाला मेंटली असं वाटलं नाही का की घरी असतो तर आधार असता माझा, किंवा तिथली परिस्थिती नाजूक आहे तर मी असतो तर चांगलं झालं असतं काळजी घेण्यासाठी. तर तेव्हा तुम्ही एब्रॉडमध्ये असताना स्वतःला मेंटली कसं प्रिपेअर करत होते? तर घराची चिंता तर होत होती, कारण की माझे पप्पा त्यावेळेस आजारी होते आणि मम्मी घरी एकटी होती. दीदी जॉबला पुण्याला असायची आणि मी तिकडे ॲब्रॉडला होतो. तर आणि त्यावेळेस अशी मेंटॅलिटी झालेली की कोविड जर एखाद्याला झाला ना तर तो म्हणजे खूप जास्त आजारी पडण्याच्या याच्यावर राहायचा. तर पप्पांना माझ्या एकदा कोविड झालेला, तेव्हा मला खूप जास्त चिंता झालेली की काश मी इथं नसतो, काश मी घरी असतो तर मम्मी पप्पांना माझा आधार असता. पप्पांना काही मेडिकेशन्स लागले असते तर मी लगेच जाऊन आणले असते. पप्पांना माझा एक सपोर्ट असता की माझा मुलगा माझ्यासोबत इथे आहे. त्यावेळेस मला चिंता झालेली तिकडे असताना की काश मी घरी राहिलो असतो. बट त्या काळात मम्मीने सगळं सिच्युएशन्स हँडल केल्या घरच्या. त्यावेळेस पप्पांना म्हणजे पप्पांची देखरेख मम्मीने केली. त्यामुळे आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या मला माहिती नाही, अजूनही माहिती नाही, त्या मम्मीने मला सांगितल्या नाही. मी तिकडे होतो त्यामुळे मला थोडी चिंता त्या मानाने कमी राहिली. मम्मीने माझ्या हँडल केलं सगळं. ओके. आणि मॅम, तुम्हाला पण टेन्शन तर आलंच असेल की घरी पण अशी परिस्थिती आहे आणि मुलगा पण MBBS एब्रॉड करायला गेलाय, तर तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये कसं डील केलं? टेन्शन तर होतंच खूपच ह्या सिच्युएशन मध्ये. म्हणजे इकडे ही तीच परिस्थिती, पण एवढं चांगलं होतं की जेवढं इकडे आपलं कोविडच होतं सगळं बोलाय, त्यापेक्षा तिथे काहीच नव्हतं. त्यामुळे मला बरं वाटलं की तिकडे कोरोना म्हणजे असं नॉर्मल होतं त्या ओशला. आणि त्याच्यामुळे मला खूप चांगलं वाटलं की इथे तरी खूपच आपलं असं बोधवेशन मध्ये होतो किंवा खूपच असं जास्त भाव केलेला होता समजा, पण तसं तिकडे नव्हतं. त्याच्यामुळे ठीक आहे, मुलगा एकदम छान आहे, सेफ आहे, त्याचं मला खूप म्हणजे छानही वाटत होतं. टेन्शन तर आलेलंच होतं पण खूप छान. पण मग जाताना इकडून खूप थोडा प्रॉब्लेम झाला त्यांना, सगळं चेकिंग वगैरे खूप म्हणजे थोडं हार्ड गेलंच ते तेवढा पिरियड. पण मग व्यवस्थित झालं सगळं. ते पण खूप महत्वाचं होतं. टेन्शन तर आलंच होतं पण ते सगळं निभावून गेलं, ते खूप महत्वाचं. ऍक्च्युली मॅम, कोविडमध्ये तिकडे खूप छान असं झालं की तिकडचं गव्हर्नमेंट मग तितकंच स्ट्रिक्ट होतं. आम्हाला खूप सारे रूल्स अँड रेग्युलेशन्स होते. आम्हाला व्हॅक्सिन पण मी तिकडे घेतली आहे. ॲस्ट्राझेनेका व्हॅक्सिन आम्हाला तिकडे देण्यात आली होती 2 डोस. आणि सरांचं फुल सपोर्ट होता. सरांनी प्रॉपर आम्हाला सगळे किट घेऊन दिलेले, मास्क वगैरे प्रोव्हाइड केलेले. जेवण खूप छान म्हणजे सेफ हँड्समध्ये होतं की जेणेकरून कोणाच आजारी पडणार नाही. सपोज कोणाला साधा कोल्ड व्हायरल फिवर झाला तरी त्याला एक सेपरेट रूम देण्यात येत होती त्यावेळेस. हे सगळं सरांनी ठरवलेलं. हे सरांचं डिसिजन होतं की ऍटलिस्ट मुलांच्या मनात असं राहायला नको,
कारण की त्यावेळेस असं असतं त्या सिच्युएशनमध्ये की ऑलरेडी आपण बाहेर असतो देशाच्या. जर कोणाला चुकून काहीतरी झालेलं असलं तर आपल्या मनात बरेचसे विचार येतात की मला तसं नको व्हायला. त्याची सरांनी खूप जास्त काळजी घेतली आणि छान गेलं, म्हणजे आम्हाला सामावून घेतलं. ओके. आणि मॅम, डॉक्टर हिमांशू सरांच्या पूर्ण 5 वर्षाच्या MBBS अब्रॉडच्या जर्नीमध्ये तुम्हाला सर्वात जास्त चॅलेंजिंग पार्ट कोणता होता? की चॅलेंजिंग म्हणजे त्याचे पप्पा आजारी होते आणि मग अशा सिच्युएशन मध्ये त्याने म्हणजे इकडे लक्ष नाही देता त्याने पूर्ण 5 वर्ष MBBS वर किंवा अभ्यासावर फोकस केला पाहिजे हे माझ्या मनात नेहमी म्हणजे असायचं की त्याने पूर्ण फोकस तिथेच दिला पाहिजे बा. त्यामुळे मी बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की त्याला बरंच असं सांगतही नव्हती काही, इकडे काही होतं ते त्याच्यामुळे म्हणजे त्याने केलं सगळं. म्हणजे इकडे हे न करता तिकडे म्हणजे लक्ष तर त्याच्याकडे असायचंच की हा थोडं डिस्टर्ब नको झाला पाहिजे. विचार तर यायचेच पण नेहमी मनात की या सिच्युएशन मध्ये त्याने असं डिस्टर्ब नको झाला पाहिजे किंवा इकडच्या काही गोष्टींकडे लक्ष गेलं म्हणजे तो अभ्यास त्याचा कमी होईल, स्टडी कमी होईल, या म्हणजे टेन्शन असं येत राहायचं. छोटं मोठं पण केलं त्याने आणि माझा पण सपोर्ट पूर्ण होता. त्याच्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही तुमचं मन खूप पक्का करून हो, घेतलं पक्का होतं. केलं, हो. ओके. आणि सर, तुम्हाला तुमच्या रिलेटिव्स कडून पूर्ण सपोर्ट होता? हो, माझे रिलेटिव्स कडनं मला पूर्ण सपोर्ट होता. तेही माझ्यासारखेच घाबरत होते. माझ्या मम्मीसारखे घाबरत होते, पप्पांसारखे, की याला बाहेर पाठवलं. कारण की लहानपणापासून मी खूप लाडात राहिलो होतो, एकटा मुलगा होतो. मम्मीने लिटरली मला म्हणजे आमचे एक रोड क्रॉस करून क्लासेस होते ते सुद्धा लावून दिले होते की तुला मेन रोड क्रॉस करायची गरज पडायला नको, तू सगळं इकडे कर, सगळे क्लासेस या साईड. त्या सिच्युएशन मधून मला अब्रॉडला पाठवणं हे पूर्ण फॅमिलीसाठी मोठं डिसिजन होतं. बट त्यांचा सपोर्टफुल होता कारण की सगळ्यांना मला डॉक्टर म्हणून बघायचं होतं. आणि तुमच्यासाठी काय चॅलेंजिंग होतं? माझ्यासाठी चॅलेंज होतं ऑब्व्हियसली घर सोडून जाणं. कारण की मला घराची सवय झालेली. 10वी पर्यंत मी घरी शिक्षण केलेलं, पूर्ण 10वीचं माझं बोर्ड शिक्षण पूर्ण घरापर्यंत झालेलं. 11वी 12वी बाहेर गेलेलो, बट ते जवळच होतं. तिकडे पण मी माझ्या मावशी आणि काकांकडे राहिलेलो. तर ते पण घरासारखंच होतं. म्हणजे मी ऍक्च्युअल घर सोडून कधी गेलोच नव्हतो. हे फर्स्ट टाइम होतं की मी पूर्ण देश सोडून बाहेर जात होतो. ते माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं. कसं राहील, पॅरेंट्सची सवय सोडून कसं दूर राहील, चांगले मित्र भेटतील का, सगळे मला सांभाळून घेतील का, मला समजेल का बाहेरच्या पद्धती, हे सगळं चॅलेंजेस होते. आणि तिथे MBBS अब्रॉडला तुमचे सिनियर सोबतचे रिलेशन्स कसे होते? सिनियर, जसं की मी बोललो की सिनियर्स न म्हणता ते माझ्या मोठ्या भावासारखे होते. त्यांच्याकडनं इतक्या महत्वाच्या गोष्टी जसं की मी बोललो की ते सेकंड इयरचे सिनियर्स होते, ते 6th इयरचे सिनियर्स होते. म्हणजे त्यांचा ऑलरेडी 5 वर्षाचा अनुभव त्या देशात घेऊन झालेला होता. त्यांच्याकडनं आम्हाला कळालं की कसं म्हणजे एक युनिटी बनवून तिथं राहावं. कारण की ऑब्व्हियसली प्रत्येकामध्ये मतभेद वगैरे क्रिएट होतात, ते दूर करून आपण एक कम्युनिटी म्हणून आपण एक गोल घेऊन आपल्या आई वडिलांपासून दूर तिकडे गेलेलो आहे. तर आपला काहीतरी गोल आहे, तर बाकीच्या गोष्टींमध्ये, व्यर्थ गोष्टींमध्ये न लक्ष देता फक्त अभ्यासावर फोकस, फक्त चांगल्या गोष्टी म्हणजे चांगलंच प्रत्येकासोबत राहणं, चांगले विचार ठेवणं आणि पॉझिटिव्ह राहणं, हे त्यांच्याकडनं मला शिकायला भेटलं. त्यातल्या त्यात थोडे कधीतरी आम्ही चुकलो तर ते आम्हाला रिस्ट्रिक्ट करायचे, रागवायचे. रॅगिंग फॉर्म मध्ये नाही, बट आमच्या चांगल्यासाठी ते आम्हाला शिक्षा द्यायचे. तर त्यांच्यामुळे आम्ही चांगलं जर्नी पार करू शकलो. आणि तुमच्या MBBS अब्रॉडच्या जर्नीमध्ये तुमच्या फ्रेंड्सचा खूप इम्पॉर्टंट रोल राहिला असेल ना? येस. तर फ्रेंड्सचा तर कारण की फ्रेंड्स म्हणजे 24 तास ते माझ्यासोबतच राहणार होते. त्यामुळे चांगले फ्रेंड्स भेटणं हे खूप महत्वाचं असतं. ऍक्च्युली माझ्यासोबत माझे मित्र होते हे सगळे महाराष्ट्रातलेच होते, माझ्या जवळचे. आणि सगळ्यांचा स्वभाव खूप छान होता. सगळ्यांनी एकमेकांना साथ द्यायचे, सगळे एकमेकांचे लेसन्स समजून घ्यायचे. कोणाला काही कॉलेजमध्ये प्रॉब्लेम यायचं तर एकाऐवजी 4 जण त्याच्यासोबत असायचे, गाईड करायचे. तर मग त्यांचा सपोर्ट, फ्रेंड्सचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो, जो की मी भाग्यवान आहे की मला भेटला. आणि छान होते फ्रेंड्स. सो मॅम, तुमचा मुलगा आता डॉक्टर झालाय, तर तुम्हाला काय वाटतं की फ्युचर डॉक्टरमुळे तुमची जर्नी कशी सोपी झाली आहे? हो मॅम, ते तर आहेच की फ्युचर डॉक्टर मुळेच आमची जर्नी खूप सोपी झाली. आणि जे काही सरांनी हिमांशूसाठी म्हणजे पूर्ण हिमांशू म्हणा किंवा फ्युचर डॉक्टर तर्फे जे मुलं गेले
त्यांच्यासाठी सरांनी खूप काही म्हणजे खूप लक्ष दिलं आणि खूप सांभाळून पण घेतलं सरांनी. सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी केअर घेतल्या. सगळं लक्ष पण होतं सरांचं. प्रत्येक ठिकाणी लक्ष होते आणि फर्स्ट टाइम तर सर स्वतः गेले मुलांना पोचवायला. तसं अदर तर मला वाटत नाही की काही जे आहेत, जे अब्रॉडला पाठवणारे सर आहेत, ते आपण बघितले की जे बिलकुल म्हणजे त्यांनी स्वतःच्या मुलांसारखं काळजी घेऊन त्यांना अगदी 5 वर्षापर्यंत पूर्ण लक्ष ठेवलं त्यांच्यावर. आणि सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे त्यांचे सिनियर जे मुलं होते, सरांचे विद्यार्थी, त्यांना सुद्धा यांच्याकडे चांगलं लक्ष ठेवायला लावलं की त्यांना सगळं गायडन्स करत जा. आणि सरांमुळे खूप सोपं झालं. सर नसते तर आज म्हणजे माझा मुलगा MBBS झाला नसता, असं मला तरी वाटतंय. तर खूप छान सांगितलं सरांनी, सगळं समजावून सांगितलं, आम्हालाही समजावून सांगितलं. जेव्हा सरांना भेटायला आलो, अमित सरांना, की तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, सगळं माझ्याकडे सोपवा त्याचं. जे काही असेल ते सगळे प्रॉब्लेम मला सांगा आणि 5 वर्ष तुम्हाला म्हणजे तुम्ही नाही तर मीच त्याचे वडील किंवा पालक किंवा मीच त्याचं पूर्ण मोठ्या भावासारखं मला समजा, असं सरांनी मला खूप छान समजावून सांगितलं. त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला की फ्युचर डॉक्टर तर्फेच आपल्याला हिमांशूला पाठवायचं आहे असं. तुम्ही ऐकलंही असेल की स्कॅम्स आणि फ्रॉडचे केसेस खूप येतात कन्सल्टन्सीजचे आणि MBBS अब्रॉड बद्दल, तर तुम्हाला ती भीती नाही वाटली का? सरांसोबत बोलून तर तसंच म्हणजे सरां जेव्हा फ्युचर डॉक्टर मध्ये आले तर मला भीती वाटली नाही, पण त्याचे स्कॅम झाले इतर मुलांसोबत तर त्याचे उदाहरणं बरेच आहेत. हिमांशूचे मित्र वगैरे सांगायचे की तिकडे गेल्यावर खूप म्हणजे सरांनी सांगितलं दुसरं कंट्री कंट्री चेंज करून दिली किंवा कॉलेज वेगळं सांगितलं आणि वेगळ्याच कॉलेजला ऍडमिशन दिलं. तसं आपले फ्युचर डॉक्टर आपले सर आहेत अमित बोराडे सर, त्यांनी म्हणजे जे सांगितलं की तेच म्हणजे त्यांनी पूर्ण केलं. आता बाकीचे नाही करत तसं. आणि परत जेवणाचे बऱ्याच मुलांचे हाल होत होते, जेवणाचं व्यवस्थित नाही, पण सरांनी जसं म्हणजे आपलं इंडियन जेवण वगैरे हॉस्टेल आणि सगळं केअरफुली होतं मुलांसाठी. भीती तर नव्हती, सरांकडे आली म्हणून बिलकुल भीती गेली. सरांनी जसं बोलले तसं सगळं 5 वर्ष केलं. सरांनी लक्ष पण खूप दिलं. त्याच्यामुळे आज हिमांशू MBBS म्हणजे एकदम सुसंस्कृत MBBS घडला. त्याचा मला खूप गर्व आहे. आणि मॅम ऍब्रॉडला जाताना ना एक चांगली कन्सल्टन्सी आपल्या पाठीमागे असणं हे खूप महत्वाचं असतं. कारण की आपण फक्त एक विचार करून जातो की मला ऍब्रॉडला जायचंय MBBS करायला, म्हणजे मला फक्त अभ्यास करायचा आहे. बट त्यामागे खूप सारे फॅक्टर्स असतात. तर आपण आपला देश सोडून चालू म्हणजे आपल्याला प्रॉपर एक डॉक्युमेंटेशन लागतं आणि डॉक्युमेंटेशन बाहेरचं आपल्याला काहीच माहिती नाही. स्टुडंट्सला माहीत नसतं, पॅरेंट्सला माहीत नसतं. हे सगळं सांभाळण्याचं काम करते एक चांगली कन्सल्टन्सी. जसं की तिथले विजा झाले, तिथलं रजिस्ट्रेशन झालं, पोलीस रजिस्ट्रेशन झालं, त्याचं आम्हाला आतापर्यंत काही सुद्धा माहिती नाही. ते सर्व सांभाळलं सरांनी. आणि तेच एक कन्सल्टन्सी आपली एक सगळ्यात मोठा बॅक सपोर्ट सिस्टम असते, तर ती चांगले भेटणं खूप महत्वाची असते. तर आम्ही म्हणजे वी आर फॉर्च्युनेट की आम्हाला अशी कन्सल्टन्सी भेटली. ओके, आता सर्वात जास्त इंटरेस्टिंग टॉपिकवर येऊ, तुमचं FMG प्रिपरेशन. सो तुमचा स्कोअर 210 राहिला आहे आणि तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये FMG स्क्रीनिंग टेस्ट क्लिअर केली आहे. तर तुमची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कशी होती? प्रिपरेशन स्ट्रॅटेजी मॅम, तर आता FMG एक्झाम ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगू इच्छितो की त्यात विचारले जातात पूर्ण 19 सब्जेक्ट्स, पूर्ण 5 वर्षाचा किंवा 6 वर्षाचा आपला जो सिलेबस असतो तो विचारला जातो एका एक्झाम फॉर्ममध्ये MCQ बेसिसवर, ज्यात असं 300 क्वेश्चन्स. तर त्यात आपल्याला पूर्ण 19 सब्जेक्टचा सिलेबस कव्हर करावा लागतो. तर खूप सारे डाऊट्स होते की जर्नीची म्हणजे FMGच्या जर्नीची स्टार्ट कशी करावी, एक्झामच्या जर्नीची स्टार्ट कशी करावी. तर स्ट्रॅटेजीजच्या बाबतीत मला असं वाटतं की सगळ्यात मोठा फॅक्टर असतो सेल्फ कॉन्फिडन्स. की कुठल्याही निगेटिव्ह गोष्टीचा विचार न करता फक्त आपण, आपला एक गोल आहे, FMG एक्झाम हा आपला एक गोल आहे, त्या गोलने फक्त एक पॉझिटिव्ह वाईबने चालत राहावं, अभ्यास करत राहावं आणि अभ्यास करत राहिलो तर आपल्याला आपोआप चांगले फॅक्टर्स आपल्यासोबत घडत जातात आणि होऊन जातं.
स्ट्रॅटेजीजच्या बाबतीत सांगायला गेलं तर माझी अशी काही खास आउट ऑफ द बॉक्स स्ट्रॅटेजी नव्हती. मी फक्त जे माझं कंटेंट होतं, जे माझे वर्कबुक्स होते, जे माझे बुक्स होते किंवा जे माझे व्हिडिओ लेक्चर्स होते ते मन लावून ऐकायचो. मनापासून वाचलंय, बऱ्याचदा रिव्हिजन्स केलेल्या आहेत आणि ते मनात बरोबर उतरत गेलं आणि मग त्याची मला शेवटी हेल्प झाली. आणि तुमच्या पूर्ण प्रिपरेशन टाइममध्ये तुम्हाला अशी कोणती गोष्ट होती जी मोटिवेट करत राहिली? मोटिवेट होतं, मोटिवेशन एक बाहेरचा फॅक्टर मला गरज नव्हती. माझ्यासाठी सेल्फ मोटिवेशन सगळ्यात इम्पॉर्टंट होतं. कारण की मला माझ्या घरची परिस्थिती माहिती होती की हा माझ्यासाठी फर्स्ट अँड लास्ट चान्स आहे. लास्ट चान्स इन द सेन्स की माझे वडील नाही आहेत, तर सगळं हँडल करते माझी मम्मी. ती पण आतापर्यंत सगळं हँडल करत आलेली, तर आता ती रिस्पॉन्सिबिलिटी मला माझ्या खांद्यावर घ्यायची होती. आणि मग हेच सर्वात मोठं मोटिवेशन माझ्यासाठी काम करत होतं की मला अभ्यासाच्या दिशेने वळवत होतं. आणि पप्पा नसल्यामुळे खूप सारे चॅलेंजेस मम्मीने फेस केले. मी पण काही चॅलेंजेस फेस केले. ते चॅलेंजेस, जर मी एक्झाम हा सगळ्यात मोठा बॅरियर होतं ते चॅलेंजेस पार करायचं, तर ते चॅलेंज जेव्हा मी पार केलं तेव्हा जी मनात म्हणजे जी ही फिलिंग होती माझ्यासाठी ती आउट ऑफ द वर्ल्ड होती. असं वाटलं की मम्मीसाठी मी काहीतरी करून दाखवले, पप्पांसाठी मी काहीतरी करून दाखवलंय. बस हेच माझ्यासाठी सर्वात मोठं मोटिवेशन होतं. ओके. आणि जसं तुम्ही मेन्शन केलं आता की तुमचे वडील नाहीये, तर ती सिच्युएशन तुम्ही कशी फेस केली? तर जेव्हा मी फर्स्ट इयरला होतो, फर्स्ट इयरच्या एंडिंगला, जसं की सेकंड इयरच्या स्टार्टिंगलाच पप्पा आजारी होते. कोविडमध्ये पण आजारी पडले होते आणि पप्पांना ऍक्च्युली किडनीचा थोडा त्रास होता. तर पप्पा डायलिसिसवर होते 1 वर्षापासून, मी जाण्या अगोदरपासून. तर मीच पप्पांना न्यायचो आणायचो डायलिसिस. तर पप्पांची कंडिशन मला, माझ्या मम्मीला, फॅमिलीला माहिती होती की थोडीशी नाजूक आहे. बट जेव्हा फर्स्ट इयरला गेलो तेव्हा मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की इतक्या लवकर पप्पा म्हणजे असं चालले जातात. तर फर्स्ट इयर जेव्हा माझं एंड होण्यात आलं होतं, तर मी काहीतरी हॉस्टेलमध्ये बसलो होतो आणि मला ऋषिकेश दादा सिनियर आहे, त्यांचा कॉल आला की पप्पा आजारी आहेत. कारण की मम्मी त्यावेळेस माझ्याशी बोलण्याच्या कंडिशनमध्ये नव्हती. मग सरांचा मला कॉल आला. ते पण बोलले की पप्पा आजारी आहेत, तर तुला बोलवलंय, घरी बोलवण्यात आलेलं आहे. तर जसं की मला माहिती होतं की पप्पांची कंडिशन थोडीशी नाजूकच होती, तर मला थोडी आयडिया झाली होती. बट मला एक कन्फर्मेशन नव्हतं भेटलं की पप्पा आहेत की नाही. आणि ते कन्फर्मेशन माझ्या फॅमिलीने मला दिलं नव्हतं, कारण की ऑब्व्हियसली मला इतक्या दूरचा प्रवास करायचा होता की पप्पा आजारी आहेत. तर त्याच दिवशी सरांनी मला फ्लाईट करून दिली इव्हिनिंगची, आणि सिनियर्स माझ्यासोबत होते. त्यांनी मला एअरपोर्टला सोडलं आणि घरी येताना मला ऍक्च्युली कळालं की पप्पा गेलेले. तर तो सर्वात मोठा माझ्यासाठी धक्का होता पहिले तर. म्हणजे मी एक्सपेक्ट नव्हतं केलं. म्हणजे जरी मला कंडिशन माहिती होती, तरी आपण एक्सपेक्ट करत नाही की आपले वडील आपल्याला इतक्या लवकर सोडून चालले जातील. तर माझ्यासाठी ही सगळी सिच्युएशन माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी अनएक्सपेक्टेड होती. मी माझं सांगितलं तर मला त्या पूर्ण 1 महिना मी ब्लँक होतो. मला काहीच सुचलं नव्हतं की पुढे मी कंटिन्यू करू शकेल की नाही, मी अब्रॉडला जाऊ शकेल की नाही, मी माझ्या मम्मीला सोडून दूर जाऊ शकेल की नाही. तर अशाच हळूहळू गोष्टी एक एक येत होत्या समोर. आणि चॅलेंजिंग तर होतं, खूप जास्त चॅलेंजिंग होतं. आता ते मला सांगता येणार नाही की किती चॅलेंज होतं, बट त्यावेळेस जे आपण फील करतो ते आपण कोणाला सांगू शकत नाही. बट त्यातच मम्मीने मला सांगितलं की ठीक आहे, मी इथं आहे ना, तर मी सामावून घेईल. तू फक्त ज्याच्यासाठी गेलेला आहे, पप्पांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करून. सो सर, रिझल्ट बघितल्यावर तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला एक्सपेक्टेड होतं की तुम्ही एवढं स्कोर करू शकाल? तर रिझल्टचा दिवस घाबरलेलो होतो. म्हणजे वाट बघत होतो. म्हणजे क्युरिओसिटी पण तेवढीच होती आणि घाबरत पण तेवढंच होतं की रिझल्ट काय येईल, कसा येईल. काय येईल म्हणजे जेव्हा एक्झाम देऊन मी बाहेर आलेलो ना, त्यावेळेस मला इतका कॉन्फिडन्स होता की ठीक आहे, होऊ शकतं, म्हणजे होऊन जाईल. बट स्कोरच्या बाबतीत स्कोर खूप चांगला येईल हे मी एक्सपेक्ट करत नव्हतो. कारण की ती कंडिशन आपली अशी असते ना, आपण काय आन्सर कसं टिक करते, कुठल्या माइंडसेटने टिक करतो ते आपल्यालाच माहित नसतं की बरोबर करून आलं की चुकीचं. तर ज्या दिवशी पीडीएफ येते FNGची पासिंगची, तर पीडीएफ आली ना, त्यात लिटरली जेव्हा मी पीडीएफ बघितलं, नोटिफिकेशन बघितलं की आलेलं आहे, तर मी थरथर कापायला लागलो. मग मी मम्मीला जवळ बोलवलो की मी एकटा फेस करू शकत नाही, जो पण रिझल्ट येईल तो मी एकटा फेस करू शकत नाही. मग मम्मी माझ्या जवळ बसली. मम्मीला मी
ती माझा रोल नंबर सांगितला आणि बोललो की मला एक एक सांग, मी टाईप करतो. मग मी तसं टाईप करायला लागलो, तर पहिल्या वेळेस तर माझा रिझल्ट दिसलाच नाही, तर मी अजून जास्त घाबरून गेलो की माझ्या रिझल्टचं काय झालं. बट मग ती हळूहळू लोड होत होती. मग सेकंड टाइम जेव्हा मी ट्राय केलं तेव्हा मी सगळ्यात आधी बघितलं की माझ्या नावासमोर पास आहे की नाही. मग पास दिसलं तर मला म्हणजे खूप जास्त आनंद झाला आणि एक अशी फिलिंग आली, पीसची फिलिंग आली की झालं, म्हणजे एक बॅरियर तर क्रॉस झालं. आणि त्यानंतर मी मार्क्स बघितले तर त्यात अजून म्हणजे म्हणजे लाईक चेरी ऑन द केक असं झालं की छान मार्क्स आलेले मला. तर मग त्यानंतरचे सर्व छान चालले. ओके. आणि मॅम, जेव्हा तुम्हाला कळालं की तुमचा मुलगा आता डॉक्टर झालाय, तेव्हा तुमच्यासाठी कसं फिलिंग होती ती? ते खूपच प्राऊड फील झालं त्याच्यावर आणि खूप आनंद झाला की त्याच्या मेहनतीला यश मिळालं. खूप मेहनत केली त्याने, खूप केली, पण त्याचं म्हणजे अं, अति म्हणजे खूपच चांगलं यश मिळालं. म्हणजे त्याला 210 आहेत ना FMG ला, म्हणजे त्याने पास होण्यापेक्षाही खूप चांगले मार्क्स मिळवले. त्याचा खूप म्हणजे अभिमान आणि गर्वही वाटला त्याच्यावर. आणि जे त्याने केलं त्याचं यश त्याला मिळालं, जेवढं केलं त्याचं यश मिळालं त्याला आणि खूपच छान वाटलं तेव्हा. आणि मॅम, तुमचं त्या पालकांना काय मेसेज राहील जे MBBS एब्रॉड साठी स्वतःच्या मुलांना पाठवायला घाबरतात? तर मला असं वाटतं पालकांनी काही घाबरू नये, मुलांना पाठवावं, कारण की इथल्यापेक्षा खूप चांगलं एज्युकेशन तिथं दिले जातं असं तरी मला वाटतं. आणि विशेष म्हणजे कॉलेज पण चांगल्या प्रकारे स्टडी करून घेते आणि सगळी व्यवस्था जे आपली भारतीय इंडियन जे काही आहे ते सगळं अवेलेबल करून देतात. आपले हे जे आम्ही आता इथून सरांनी पाठवलं, सरांनी सगळं तिकडं प्रोव्हाइड करतात बघ. जेवढ्या काही आपल्याला इंडियन जे पाहिजे असेल ते सगळं पाठवतात. त्यामुळे पालकांनी तर म्हणजे बिनधास्त पाठवून द्यावं मुलांना परदेशात, असं माझं तरी मत आहे. घाबरण्याचं काहीच नाही. आणि खूप छान म्हणजे जे काही व्यसनं वगैरे असतात ते व्यसनं वगैरे तिकडे नाहीये, कोणत्याच प्रकारचं काहीच नाहीये. जसे मुलं म्हणजे आपले सुसंस्कृत मुलं आपण पाठवले किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुसंस्कृत होऊन मुलं आपल्याला परत येतात, येतील किंवा आले आहेत आमचे, हे मला खूप अभिमानाची गोष्ट आहे वरती. त्याच्यामुळे काही विचार न करता पाठवूनच दिलं तर चांगलंच आहे. ओके. आणि सर, जे स्टुडंट्स नीटमध्ये स्ट्रगल करतायत त्यांच्यासाठी तुमचं काय मेसेज राहील? पहिलं सजेशन राहील की जर नीटसाठी प्रिपरेशन करताय तर खूप चांगलं प्रिपरेशन करा. खूप चांगलं राहील जर तुम्ही नीटमध्ये स्कोर करून इथंच थांबलात तर. बट इन केस काही मुलांचं जसं मला वाटतं की प्रिपरेशन चांगलं राहतं, बट भारतात कॉम्पिटिशन इतकी जास्त झालेली आहे, तर कुठं ना कुठं चांगला मुलगा सुद्धा थोड्या मार्कांनी मागे पडतो. कारण की कॉम्पिटिशन जास्त आहे, कॅन्डिडेट जास्त आहे, सीट्स कमी आहेत. त्यामुळे थोड्याशा मार्कांसाठी त्याचं सीट इंडियामध्ये त्याला भेटू शकत नाही. तर सजेशन असं आहे की चांगला अभ्यास करा. बट इन केस तुमचं नीटमध्ये सिलेक्शन होत नसेल तर ॲब्रॉडला एक आउट ऑफ द बॉक्स ऑप्शन समजू नका. आता ॲब्रॉड ही खूप जास्त नॉर्मल गोष्ट झालेली आहे. खूप सारे माझे मित्र आहे, माझ्या फॅमिलीमधले आहेत किंवा माझ्या गावातले आहेत, लिटरली खेडेगावातले मुलं आहेत जे ॲब्रॉडला जाऊन शिक्षण करून चांगले स्कोर करून परत येत आहेत आणि इथे पण चांगलं प्रॅक्टिस चालू केलेली. तर मनाची तयारी ठेवा. FMGs म्हणून आपल्याला एक वेगळा आदर आहे भारतामध्ये. आणि थँक्यू. ओके. आणि तुम्ही पूर्ण तुमच्या MBBS एब्रॉडच्या जर्नीमध्ये स्ट्रेसफुल सिच्युएशन फेस केले असतील, तर तुम्ही त्याला कसं काय टॅकल केलं? ॲब्रॉडला स्ट्रेसफुल कंडिशन्स म्हणजे होत्या, बट इतक्या म्हणजे जास्त स्ट्रेस देणाऱ्या नव्हत्या. ॲक्च्युली तिथं स्ट्रेस म्हणजे काय असतं, स्ट्रेस म्हणजे आपण स्वतःला सांभाळून कसं घ्यावं. छोटे छोटे फॅक्टर्स असतात. तिथली लँग्वेज आपल्याला कामापुरतं यायला खूप सोपी असते. आपल्याला जास्त काही शिकायची गोष्ट नाही. तिथचं मीडियम, आपलं टीचिंगचं मीडियम इंग्लिश असतं. त्यामुळे कॉलेजचं आपल्याला टेन्शन नाही. फक्त दैनंदिन ज्या गोष्टी राहतात, फर्स्ट 3 इयर्स तर सर आपल्याला हॉस्टेलमध्येच ठेवते. कुठलेही कन्सल्टन्सचं किंवा आपल्या फ्युचर डॉक्टरचं स्वतःचं हॉस्टेल असतं. तर पहिले 3 वर्ष आम्हाला स्ट्रगल झाला नाहीच. म्हणजे खालीच जेवण होतं, बाजूलाच कॉलेज होतं आणि राहायची चांगली सोय होती. त्यामुळे पहिले 3 वर्ष स्ट्रगल होतं. स्ट्रगल त्यानंतर
थोडेफार सुरू झाले असतील तर दैनंदिन जीवनाच्या गोष्टी, जसं की बाहेरून काही सामान आणायचं असेल, कुठे जायचं असेल तर तिथली लँग्वेज आपल्याला बोलावी लागते. तर थोडीफार कामापुरता लँग्वेज आपल्याला सिनियर शिकूनच देतात किंवा आपले सोबतचे बोलतात, तर आपल्याला कळून जाते. आणि स्ट्रगल्स म्हणजे बऱ्याचशा मुलांना, माझ्या बॅचमेट्सला किंवा बऱ्याच लोकांना एक असं होम सिकनेस झाली होती. आई वडिलांची आठवण येते, तिथं राहावं नाही वाटत. काही कोणाला वेगळं कंडिशन फेस करायला लागली, त्याचं मन नाही राहत की मला घरी जायचं असं म्हणतात. बट त्या सिच्युएशन मधून आम्ही सगळे बाहेर आलो आहोत. तर मी इतकी ॲश्युरिटी देऊ शकतो की ह्या सर्व कंडिशन्स मधून ज्यातून आमचे सिनियर्स गेले, ज्यातून आम्ही गेलो, त्यातूनच तुम्ही जाणार आहात. बट मी त्या सिच्युएशन मधून गेल्यामुळे मी त्यांना ॲश्युरिटी देऊ शकतो की हे सगळं नॉर्मल आहे आणि आपण ते फेस करून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपल्या स्वतःवर आपल्याला प्राऊड असतो की मी हे सगळं फेस करून बाहेर निघालो. ओके. आणि सर, तुमच्या पूर्ण MBBS अब्रॉडच्या जर्नीमध्ये असा एक मोमेंट आला होता का ज्यावेळी तुम्हाला वाटलं की सगळं सोडून परत इंडियामध्ये निघून जावं आपल्या घरी? असं बऱ्याच वेळेस वाटतं, मन नाही लागत. बट जर माझं पर्सनली सगळ्यात मोठा ट्रिगर पॉईंट नाही म्हणता येणार, ओपिनियन झालं होतं की मला घरी परत जायचं ते पप्पांच्या वेळेसच माझ्या. कारण की असं वाटत होतं की घरी मम्मी एकटी आहे आणि मी इकडे शिक्षण करतोय. बट त्या काळात मम्मीला मी एकटं कसं सोडावं, किंवा असं वाटत होतं कधी की मम्मीला ते इकडं नको घेऊन यावं, बट ते पण पॉसिबल नसतं असं अचानक इतकं देश बदल करणं. तर असं वाटायचं. बट मम्मीने मला हिंमत दिलेली की नाही, तू तिकडे कर, मी इकडे सांभाळते, तू तुझं शिक्षण सांभाळ. तेच मम्मीने जसं माझ्यावर विश्वास दाखवला तसं मी मम्मीवर विश्वास दाखवला. आम्ही एकमेकांना सपोर्ट करत गेलो आणि सक्सेसफुली 5 वर्ष चांगल्या पद्धतीने काही प्रॉब्लेम न येता मी इकडे आलो. ओके. आणि त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही स्वतःला आणि मम्मीला कसं सावरलं? त्या सिच्युएशन मध्ये तेच, जसं मम्मी आणि मी एकमेकांची सपोर्ट सिस्टम होतो. ऍक्च्युली मी, मम्मी आणि माझी दिदी, आम्ही तिघे एकमेकांची सपोर्ट सिस्टम होतो. माझ्या या पूर्ण 5 वर्षाच्या जर्नीत, इव्हन माझ्या पूर्ण 25 वर्षाच्या जर्नीत माझ्या दिदीचा खूप मोठा रोल आहे. विशाखा तिचं नाव आहे, मी आवर्जून तिचं नाव घेतो. तर मम्मी आणि ती माझ्यासाठी सारख्याच. जेवढं मम्मीने स्ट्रगल केलंय तितकंच त्याचबरोबरच माझ्या दिदीने पण स्ट्रगल केलंय. एका पण गोष्टीची मला उणीव भासू दिली नाही दोघींनी. जे माझे काही प्रॉब्लेम्स होते ते दीदीने सांभाळून घेतले. ज्या काही घरच्या गोष्टी होत्या पप्पानंतर, त्या पण मम्मी आणि दीदी एकमेकांना डिस्कस करायच्या, स्वतः टॅकल करायचं सिच्युएशन. मी तिकडे असल्यामुळे मला माहिती पडू द्यायच्या नाही. आणि दीदीने आणि मम्मीने छान सांभाळलं आणि ते मला सपोर्ट देत होते आणि मी तिकडे स्ट्रॉंग राहून मम्मीला आणि दीदीला सपोर्ट देत होतो. ओके. आणि मॅम, जर डॉक्टर हिमांशू सरांचे वडील आज असते तर त्यांनाही खूप गर्व आणि अभिमान वाटला असता ना? खरंय, त्यांचं स्वप्न होतं की माझ्या मुलाने डॉक्टर व्हावं. आणि मग त्यांना तर वाटायचंच की डॉक्टर व्हावं. ते सगळ्यांना सांगायचे की माझा मुलगा, जेव्हा म्हणजे फर्स्ट टाइम त्याला पाठवलं तेव्हा ते होते, तर ते सगळ्यांना सांगायचे माझा मुलगा खूप मोठा डॉक्टर होणार आहे. आणि त्याच्या अंडरमध्ये 4-5 डॉक्टर काम करणार आहेत, असं नेहमी बोलायचे ते. आता सामान्य आपल्या ज्या महिला वगैरे असतात त्या जसं गप्पा वगैरे करण्यात आपण बसलेलो असायचो, की तेव्हा ते नेहमी सांगायचे की माझा मुलगा, तुम्हाला माहिती आहे का, खूप मोठा डॉक्टर होणार आहे आणि त्याच्या अंडरमध्ये 4-5 डॉक्टर काम करणार आहेत, नेहमी सांगत असायचे ते. आणि त्यांचं स्वप्नच होतं आणि ते स्वप्न त्याने खूप म्हणजे सिद्ध केलं आणि करून दाखवलं. त्याचा खूप मोठा मला हिमांशूवर पण खूप गर्व आहे आणि खूप छान केलं हिमांशूने. आणि सर, तुम्हाला कसं वाटतंय तुमच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करून? खूप छान. म्हणजे जेव्हा कोणी रिलेटिव्स किंवा कॉलनीमधल्या सर किंवा माझ्या काकू किंवा मावशी येतात, त्या जेव्हा सांगतात की तू जेव्हा असताना आम्ही घरी यायचो पप्पांना बघायला किंवा भेटायला, तेव्हा पप्पा एक सेंटेन्स आवर्जून सांगायचं, जसं मम्मी बोलली की माझा मुलगा डॉक्टर होणार आहे आणि त्याच्या हाताखाली 4 डॉक्टर तो असणार आहेत, म्हणजे माझा मुलगा इतका मोठा होणार आहे. तर जेव्हा मी माझं बॅरियर क्रॉस केलं FMGचं, तेव्हा मला कुठेतरी वाटलं की जेवढा आनंद मला झालाय तेवढाच आनंद पप्पांना होत असेल आता. आणि तेच झालं जेव्हा आता तर झालं असतं. पप्पा पाहिजे होते. आता हे सगळं बघण्यासाठी एवढं म्हणजे हे सगळं त्याचं यश बघण्यासाठी त्याचे पप्पा पाहिजे होते. हे खूप म्हणजे ते आमचं एक दुःखच समजा. ते आज नाहीत आमच्या, पण ते हवे होते बा एवढं यश बघाय.
तर जेव्हा माझ्या कानावर कोणी असं टाकतं की तू तुझ्या पप्पांचं स्वप्न पूर्ण केलं, तो सगळ्यात मोठा माझ्यासाठी म्हणजे प्राऊड फिलिंग असते की पप्पा इथं असं नसून पण माझ्यामुळे पप्पांचं नाव लोकच काढताय आणि मी त्यांचं नाव जिवंत ठेवलंय. त्या गोष्टीचा मला खूप जास्त म्हणजे अभिमान वाटतो. सो सर, FDS कडून डॉक्टर अमित बोराडे सरांकडून तुम्हाला कशी तुमच्या अडचणीच्या परिस्थितींमध्ये हेल्प झाली? तर मी पूर्ण माझा विश्वास ठेवला होता फ्युचर डॉक्टर एज्युकेशन सर्व्हिस यांच्यावर आणि स्पेशली डॉक्टर अमित बोराडे सर. तर त्यांच्यामुळे अशा गोष्टी माझ्यासाठी सोप्या झाल्या ज्या मला माहिती सुद्धा नाही आजपर्यंत की मी त्या स्वतः करू शकलो असतो की नाही. जसं की छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण घ्या की तिथलं डॉक्युमेंटेशन, तिथले रजिस्ट्रेशन, तिथली राहायची सोय आमची, तिथलं कॉलेज, तिथले टीचर्स सुद्धा सरांना ओळखतात. तर काही आम्हाला प्रॉब्लेम असेल तर आम्ही सरांना कॉन्टॅक्ट करायचो, सर त्यांना कॉन्टॅक्ट करायचे आणि तिथं सर ॲज अ ग्राउंड पर्सन आमच्यासोबत होते. जसं की फर्स्ट इयरचा इन्सिडन्स मी सांगतो. आम्ही मुंबईहून निघालेलो, तर बरेचसे लोक काय करतात की स्टुडंट्स ऍडमिशन झालेले तर पाठवून देतात, स्वतः जात नाही. बट म्हणजे माझ्या पॅरेंट्सचाच विश्वास तिथं 5 वेळासाठी पक्का होऊन गेलेला त्या इन्सिडेंटमुळे की सर आमच्यासोबत स्वतः एअरपोर्ट पासून तिथं आलेले किर्गिस्तानला, स्वतःचे सगळे कामं वगैरे राहू दिलेले, आमच्यासोबत आलेले आणि लिटरली 1 महिना आमची फर्स्ट बॅच होती त्यांच्यासोबत आणि आमची सेकंड बॅच लगेच 1 महिन्यानंतर आली होती त्यांच्यासोबत परत 1 महिना, असं टोटल 2 महिने सर आमच्यासोबत ओशला थांबले होते. त्यांनी तिथलं सगळं सिस्टम आम्हाला समजावून दिलं आणि एक ग्राउंड पर्सन स्वतः आपल्या सोबत असल्यामुळे इतकं मोठं व्यक्तिमत्व तर आपल्याला पण आधार भेटतो. तर त्याच्यामुळे आमचं अर्ध्याहून काय म्हणजे ऑलमोस्ट सगळे स्ट्रगल्स नील झालेले. आणि सरांबद्दल बोलायचं झालं तर म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहे. सरांचा खूप मोठा सपोर्ट होता. पप्पांच्या वेळेस सर एक क्षणाचा म्हणजे त्यांनी वेट नव्हता केला, मला भेटायला आले होते आणि तोच आधार माझ्या मम्मीला राहिला की जरी माझा मुलगा बिना म्हणजे त्यांना ज्याला वडील नाहीत तो अब्रॉडमध्ये एकटा नाहीये तर त्याच्यासोबत सर त्याच्या पाठीशी खंबीर उभे आहेत. ते माझ्या मम्मीला सरांच्या त्या इन्सिडेंट्समुळे खूप मोठा आधार भेटला आणि सरांची बॉन्डिंग खूप 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 मस्त होती. म्हणजे सरांनी लिटरली फर्स्ट इयरमध्ये खूप जास्त आम्हाला स्ट्रिक्ट ठेवलेलं. तेव्हा आम्हाला असं वाटायचं की नाही यार, बाकीचे कन्सल्टंट इतके म्हणजे मोके मनाचे आहेत, इतके त्यांना बाहेर राहू देत आहेत. माझे सोबतचे बॅचमेट जे दुसऱ्या कन्सल्टन्सीचे होते ते फ्लॅट वगैरे वर राहायचे, तर आम्हाला हेवा वाटायचा की काश अमित सरांनी पण आपल्याला परमिशन दिली असती बाहेर राहण्याची. बट जेव्हा सेकंड इयर नंतर आपल्याला त्या सिच्युएशनची एक मॅच्युरिटी येते, आपल्याला कळतं की तिथे काय काय फॅक्टर्स आहेत जे सरांनी बघितले, जे आपल्याला माहिती नाही. जसं की बाहेर गेल्यावर आपल्याला सगळ्या तिकडच्या पद्धती शिकावं लागतं, ज्याच्यासाठी आम्ही तेवढे मॅच्युअर नव्हतो. तर सरांनी 3 वर्ष आम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आम्हाला हॉस्टेलमध्ये राहायची संधी दिली. आम्हाला सगळं कळाल्यावरच आम्हाला फ्री सोडलं की ठीक आहे, आता तुम्ही जर तुम्हाला रेस्ट्रिक्शन्स वाटत असतील तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा, नाही तर ज्यांना राहायचं त्यांनी हॉस्टेलमध्ये राहा. तर सरांसोबतची बॉन्डिंग खूप छान होती. त्यांचं जे स्ट्रिक्टनेस होतं त्याचं खरं महत्व आम्हाला जेव्हा आमचा रिझल्ट आला FMGचा तेव्हा कळालं. जेव्हा आम्ही MBBS ची फायनल एक्झाम क्रॅक केली किंवा पास केली म्हणावं लागेल, तेव्हा आम्हाला कळालं की सरांमुळेच आम्ही ह्या पोझिशनवर आता आहोत. कारण की सर तेव्हा जर आमच्यासोबत स्ट्रिक्ट वागले नसते ना तर आम्ही कुठल्या वेला गेलो असतो किंवा आपल्याला सांगता येत नाही की कोणी कुठल्या सिच्युएशनला राहिलं असतं. तर त्यासाठी सरांना खूप जास्त धन्यवाद आहे की सरांनी तसे वागले आमच्याशी. बाकी सरांचा स्वभाव, सरांचे आयडियल्स, सरांचे जे विचार आहेत त्यांच्याकडनं खूप सारं शिकलो. थँक्यू सो मच डॉक्टर हिमांशू. थँक्यू सो मच मॅम. तुम्ही ग्रॅज्युएट स्पीक्स 2.0 ला आलात आणि आपले मतं आणि ओपिनियन्स शेअर केले. तुमची स्ट्रगलफुल जर्नी, रिअल एक्सपिरियन्सेस आणि MBBS एब्रॉडचा पूर्ण प्रवास जाणून खूप इन्स्पायरिंग वाटतंय आणि तसंच आपल्या ऑडियन्सलाही तुमच्या जर्नीबद्दल जाणून खूप मदत होईल. सो फ्युचर डॉक्टर एज्युकेशन सर्व्हिसेस तर्फून तुमच्यासाठी एक टोकन ऑफ ॲप्रिसिएशन आहे.